नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा परिषद भरतीचा नवीन आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या रिक्त जागेची माहिती प्रसिद्ध केली. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या काही जिल्हा परिषद आहेत म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची माहिती बघणार आहोत, जेणेकरून भविष्यात जेव्हा केव्हा ॲड येईल तेव्हा तुम्हाला समजेल की नेमक्या किती जागा रिक्त आहेत. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता त्यासाठी तुमची जिल्हा परिषद महत्त्वाची आहे. इथे आपण जवळपास सर्व जिल्हा परिषदांची माहिती बघतोय, तर तुमची देखील जिल्हा परिषद यामध्ये कव्हर होऊन जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला देखील तुम्ही एक लाईक करू शकता आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वरती आपण जिल्हा परिषदेचं नाव बघतोय आणि त्यानंतर सँक्शन पोस्ट म्हणजे मंजूर पदे किती आहेत ते सुद्धा. दुसरं म्हणजे वर्किंग पोस्ट सध्या कार्यरत असलेली पदे आणि तिसरा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे व्हॅकंट पोस्ट. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की व्हॅकन्सी किती आहेत, व्हॅकंट पोस्ट किती आहे म्हणजे रिक्त पदे किती आहेत. कारण की जी काही नवीन जाहिरात येऊ शकते ती याच रिक्त पदांमधून येईल. म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे रिक्त पदे. आता इथे आपण फक्त रिक्त पदांची माहिती बघतोय. वरची 2 पदांची माहिती आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर वाचून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर पहा रायगडमध्ये सँक्शन पदे जी आहेत ती आहेत 9,817. त्यानंतर वर्किंग पोस्ट आहेत 7,314 म्हणजे कार्यरत पदे आणि रिक्त पदे आहेत 2,503. लक्षात घ्या की फक्त रायगड जिल्हा परिषदेमध्ये 2,500 जागा रिक्त आहेत. यापैकी 50% ची जरी ॲड आली तरी देखील 1200 प्लस जागा फक्त रायगड जिल्हा परिषदेच्या येऊ शकतात. इतक्या तर सरकार काढणार नाही, पण 30% जरी त्यांनी काढल्या तरी देखील तुम्ही 700-800च्या आसपास जागा पकडू शकता. नंतर पहा पुढे जर आपण पाहिली पुढील जिल्हा परिषद तर ती आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये ज्या काही मंजूर पदे आहेत ते आहेत 5,707. यापैकी रिक्त जागा आहेत 1,426. पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये टोटल मंजूर पदे आहेत 6,655 आणि यापैकी रिक्त पदे जर आपण पाहिली तर ती आहेत 1,587 म्हणजे 1,587 पदे गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत. नंतर पुढील जिल्हा परिषद आहे भंडारा. तर भंडारामध्ये एकूण मंजूर पदे आहेत 4,544. त्यापैकी रिक्त पदे आहेत 1,041. रत्नागिरीमध्ये टोटल मंजूर पदे आहेत 9,895. त्यापैकी रिक्त पदे आहेत 2,266. नंतर नंदुरबार आहे. नंदुरबारमध्ये टोटल सँक्शन पोस्ट आहेत 2,973. त्यापैकी व्हॅकंट पोस्ट जर आपण पाहिल्या तर 609 रिक्त जागा आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे गोंदिया. गोंदियामध्ये मंजूर पदे आहेत 5,736 पदे आणि यापैकी रिक्त आहेत 1,193. पुढील जिल्हा परिषद आहे धुळे. धुळेमध्ये सुद्धा 5,692 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 1,103 रिक्त पदे आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे पालघर. पालघरमध्ये 1,720 रिक्त पदे आहेत आणि मंजूर पदांची संख्या 9,000पेक्षा जास्त आहे. नंतर जर आपण पुढील जिल्हा परिषद पाहिली तर ती आहे नाशिक. नाशिकमध्ये 16,436 पदे जी आहेत ती मंजूर होती. त्यापैकी 2,986 म्हणजे 3,000च्या जवळपास रिक्त पदे आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे ठाणे. या ठिकाणी सुद्धा मंजूर पदे आहेत 5,478. त्यापैकी व्हॅकंट पोस्ट आहेत 956. नंतर पुढे जर आपण पाहिलं नागपूर 6,940. त्यापैकी रिक्त पदे आहेत 1,137. नंतर जर पाहिलं कोल्हापूर तर इथे सुद्धा मंजूर पदे आहेत 11,405. त्यापैकी रिक्त पदे आहेत 1,805. पुढे जर पाहिलं आपण जळगाव तर जळगावमध्ये सुद्धा 10,479 पदे मंजूर आहेत. त्यापैकी रिक्त पदे आहेत 1,590. पुढील जिल्हा परिषद आहे ती म्हणजे अमरावती. अमरावतीमध्ये सुद्धा टोटल ज्या मंजूर पदे आहेत ती आहेत 7,547. त्यापैकी रिक्त जागा आहेत 1,078. पुढे जर आपण पाहिलं जालना जिल्हा परिषद तर तिथे 8,265 मंजूर जागा आहेत. त्यापैकी 1,143 रिक्त आहेत. पुढे जर आपण पाहिलं सातारा जिल्हा परिषद तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 11,000पेक्षा जास्त जागा मंजूर आहेत. त्यापैकी 1,512 पदे रिक्त आहेत. पुढे जर आपण पाहिलं चंद्रपूर जिल्हा परिषद तर 7,698 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 989 रिक्त जागा आहेत. नंतर जर पाहिलं यवतमाळ तर यवतमाळमध्ये सुद्धा 10,542 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 1,326 पदे ही रिक्त आहेत. आता काही जण विचारतील की नेमक्या कोणत्या पोस्ट आहेत? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये जवळपास बरेच विभाग असतात. मग त्यामध्ये शिक्षण विभाग असतो, सामान्य प्रशासन विभाग असतो, बांधकाम विभाग असतो, असे अनेक विभाग हे जिल्हा परिषदेमध्ये असतात. त्यापैकी आरोग्य विभाग सुद्धा असतो. आरोग्य विभागाचा जर तुम्ही विचार केला तर तिथे कोणते पदं असतात? आरोग्य सेवक असतं, आरोग्य सेविका असतात. त्यानंतर फार्मसीचे काही पोस्ट असतात, टेक्निकल काही पोस्ट असतात, जसे की एक्स-रे टेक्निशियन झालं, लॅब टेक्निशियन झालं. असे विविध पदे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येतात. म्हणून एक्झॅक्ट कोणती पदे रिक्त आहेत ते आपण सांगू शकत नाही. ते
जिल्हा परिषद स्वतः जेव्हा सविस्तर आराखडा प्रसिद्ध करेल किंवा सविस्तर पदांची माहिती प्रसिद्ध करेल, तेव्हा आपल्याला ते समजणार आहे. आता शासन भरती कधी करू शकते? तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 2026 मध्ये मोठी भरती होणार आहे. त्याचं कारण असं की त्यांनी सध्या विभागांना आदेश दिले की लवकरात लवकर तुमचा आकृतीबंध जाहीर करा. आकृतीबंध जाहीर केल्याच्या नंतर ज्या काही रिक्त जागा राहतील, त्यापैकी ते आणखी काही आकृतीबंधाला मंजुरी देतील आणि नंतरच नवीन जाहिराती आपल्याला दिसू शकतात. म्हणून इथे फक्त सध्या आपण ज्या काही रिक्त जागा आहेत त्या बघतोय. म्हणजे भविष्यात जर तुम्ही सध्या तयारी करत असाल आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून जर तयारी करत असाल, तर भविष्यात कोणत्या जाहिराती येऊ शकतात त्याची कल्पना तुम्हाला यावरून समजते. म्हणून आपण रिक्त जागेची माहिती बघत आहोत. ही ऑफिशियल माहिती आहे जिल्हा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आली. त्यांनी खूप डिटेलमध्ये दिलेली आहे आणि जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदेने सेपरेट पीडीएफ अपलोड केली. तर त्या सर्व पीडीएफ मधली माहिती आपण जमा केलेली आहे आणि एकाच ठिकाणी या ठिकाणी संकलित केली. म्हणजे जेणेकरून आपला जास्त वेळ जाणार नाही. नंतर पहा यवतमाळमध्ये जर आपण पाहिलं तर 1326 पदं आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे वर्धा. वर्धामध्ये 540 रिक्त जागा आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे परभणी. परभणीमध्ये 903 जागा रिक्त आहेत. नंतर पुढील जर आपण जिल्हा परिषद पाहिली तर ती आहे सोलापूर. सोलापूरमध्ये 1468 रिक्त पदे आहेत. सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर 961 रिक्त पदे आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे पुणे. पुणेमध्ये सुद्धा 1693 रिक्त पदे आहेत. त्यानंतर लातूर. लातूरमध्ये 798 रिक्त पदे आहेत. नंतर जर पाहिलं वाशिम जिल्हा परिषद, तर वाशिम जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 429 रिक्त पदे आहेत. नंतर अकोला जिल्हा परिषद 472 रिक्त पदे आहेत. पुढील जिल्हा परिषद आहे छत्रपती संभाजीनगर, तर तिथे 1542 रिक्त पदे आहेत. नंतर आहे अहिल्यानगर जिल्हा परिषद 1417 रिक्त पदे आहेत. नंतर आहे हिंगोली, तर 519 रिक्त पदे आहेत. त्यानंतर नांदेड 1147 रिक्त पदे आहेत. त्यानंतर धाराशिव 640 रिक्त पदे आहेत. नंतर बुलढाणा 783 रिक्त पदे आहेत. बीडमध्ये 165 रिक्त पदे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत, टोटल महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहे. तर सर्वांची माहिती संकलित करून या ठिकाणी संपूर्ण डाटा आपण पाहण्याचा प्रयत्न केला. तरी देखील एखादी जिल्हा परिषद जर सुटलेली असेल, तर तुम्ही कमेंट करा. त्याचीही माहिती मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन देईल. आणखी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारा आणि जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की सविस्तर पदे केव्हा येतील, तर जेव्हा जिल्हा परिषद प्रसिद्ध करेल त्यावर सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवू की नेमक्या कोणत्या पदाच्या किती जागा आहेत. पण अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. कारण की अंदाज लावण्यात काही अर्थ नाही. जेव्हा अधिकृत माहिती समोर येईल तीच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते.